सोय झालं तर कट मारून घेते जसं. लसूण कसं झालं बघ. नमस्कार, जय महाराष्ट्र. आणि आता वाजले 9:30 आणि दर्शन बोलतोय मला आज मच्छी खायची आहे रात्रीची. तर आता आम्ही चाललोय तळ्यात आमच्या मच्छी पकडायला. आणि जर मच्छी रात्री आता लागली तर आम्ही लगेच भाजणार आहोत. ते तुम्हाला कसं भाजणार ते पण दाखवू. पण पहिली मच्छी भेटते का पहिली बघूया. चला आता मच्छी पकडायला जाऊया. आणि दर्शन आज माझा पहिल्यांदाच ब्लॉगमध्ये आलाय, तर बघूया आता दर्शनाचा पायगुण काय आहे. चला आता जाऊया मच्छी पकडायला. चला. आता रात्रीच्या टायमाला आता गलच नाही भेटली, तर आपला फिशिंग रॉड मध्ये एक ट्रिपल हुक होता, त्या ट्रिपल हुक घेतला हा बघा. आणि आपले पाव होता घरात, तर पावाचा जुगाड करतोय. बघूया आता काय भेटते आपल्याला. लागला ना तर भाजून खायला मजा घेऊ. थंडी पण लागतोय पण मजा घ्यायची आहे. दर्शन बोलतोय मला मच्छी खायची आहे. तुला खायची आहे तर आपलं देण्याचं काम आहे. बोलतो आज बनव काहीतरी, तर हा आज बनवतोय. बघू आता काय लागतंय आपल्याला. आपली गली आणि अशा प्रकारे एक तर काम झालं आपला. एक तर कटला लागला हा बघा ट्रिपल हुकला. आणि आता दुसरा एक दोन बघूया. तर पहिला बघा कसला लागलाय साईज एकदम परफेक्ट हुकअप हा बघा. तर अजून एक पकडूया. तर चला आता अजून एक पकडूया. हा बघा कसला लागलाय एक. त्याला काढून घेते त्याला. इथं कसं सर्फ आहे आपलेच बसत हाताला. एक झाला काम. पाणी उडवते. भाजली पडेल पलटी. भाजली वर्गी पलटी मारेल परत जाईल तो. एक झालाय मित्रांनो. तर दुसरा जुगाड करूया. 2-3 तरी पाहिजे ना खायला. भाजायचं बोललं तर काय एकात होणार नाही. अशी एवढी मोठी माणसं आहेत, कमी खाणारी नाही ना. मग लगेच हा बघ चांगला लागला. दुसरा टाकूया. एक तर लागलाय, दुसरा बघूया. आज गेला. दर्शन आता खायला चव लागत आहे. सिल्वर आहे कुठं बुतला. आणि एक दुसरा एक लागला. आता तोंडात तुला ना. आता अजून एक लागलाय. आता गलीला लावलेला प्रॉपर. दुपारी नाही तर पाग मारतोय आपला बाप आहे. थांब थांब थांब. तर हा बघा एक छोटा मस्त मीडियम साईजचा लागलाय आपल्याला. पंचूस काम झालाय. तर मित्रांनो आपल्या इथं फिशिंग संपवलंय. आता चला चूल पेटवला जाऊ. पहिलं चूल नाही, पहिल्याला साफ करायचा आहे. मस्त काठ कापायचा आहे, मॅरिनेट करायचा, मग भाजायचा आहे. तर चला आता पहिला तिकडे जाऊ. तर आता आपण काय करू, याला मस्त साफ करू. आणि साफ करून मसाला बिसाला काय भेटतो तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ जबरदस्त येईल. व्हिडिओची मजा घ्या फक्त. तर चला आपल्याला कापाला बसू. तर 3 घेऊन गेलो होतो कटले. तर आई आली बोलतोय आम्हाला पण पाहिजे. तर आता मग पुन्हा गल घेते, पुन्हा टाकतोय. आता बघूया लागले तर फक्त टाकतोय. आता काय लागते बघू दे. बघा आला. बाजूला कसला आला
शपथ बघा पायाखाली धरलेलं आहे मित्रांनो. हा बघा गेम बघा, ही एवढी मोठी गेम आहे ना. फर्स्ट टाइम गेम आहे. फर्स्ट टाइम गेम झालंय. गलाला चिंबोडा. चिंबोऱ्याला पाव पण आवडतंय, आज मला पहिल्यांदा माहिती झालं. बघा किती मोठा आहे बघा. चिंबोरा लागलाय. पगोलीला एवढा मोठा नव्हता लागला ब्लॉग मध्ये, पण गलीला एवढा मोठा चिंबोडा लागलाय. काय नशीब आहे त्याच्यानंतर. तुकडे करील तो काटल्यांचं. आई शपथ गेमच झाली मोठी. चल पाव टाकलेस ना मग अशी तुकडं. आपण पावांचे तुकडे टाकलेले लवकर भेटण्यासाठी. पावाचे तुकडे टाकायला लागतील. मासली गेली पण. मासली गेलेली आहे त्याच्यामुळे आता त्यांना डबल बोलवायला लागेल आपल्याला. ते बघा तो पावाचे तुकडे टाकतोय. गेम बघा, गेम बघा. तुम्हाला वाटते पटापट कसे लागतायत, पण गेम बघा पहिले त्याची. पहिली काय गेम आहे. पावांच्या पिठावर म्हणजे पावावर पहिल्यांदा मला चिंबोडा लागलाय. बघा कसला साईज आहे. म्हणजे बघा लक कोणाचा आहे ते तुम्ही पण समजून घ्या. बघा आपला एक सोय झालेली आहे. तर घरी पण पाहिजे त्यामुळे आपल्याला काढायला लागतो अजून. ट्रिबल हुक असल्यामुळे परफेक्ट हुकअप होतो. घरी गलच नव्हतं. रात्री कुठला गल हल्ला कामाला चांगला असतो. माझा लक खूप चांगला आहे साजनसाठी. हे बघच ना तुझी बॅटरी लो झाली. हा बघा. चला चला घरच्यांसाठी पण झाले कटल्यांचं काम. 9:30 हे बघा, वाजता सर्वांना आज लहर सुटली मच्छी खायची. एक 10 मिनिटात आपण भाजायला काढायचे ते पण कालवणाला झालेत. अचानक प्लॅन झाला होता पण आज प्लॅन एकदम 25च झाला. चला आता लवकरात लवकर करायला लागतील कारण 12 वाजताच्या आत खायचे आहेत. साजन सगळे गुंडाळून ठेवतोय आता. आपला काम झालाय. अजून ठेवायला पाहिजे ना. काय सर सकाळी माझा छोटा भाऊ बाजीगर मच्छी पकडत होता. काय नाही भेटला आणि मी आता रात्री आलो पकडायला आपला देशी जुगाड घेऊन. लगेच काम झालं. ही आता ठेवली आपल्या जागेवर. परफेक्ट जागेवर ठेवायला लागतो कारण कोणाला भेटली डबल गायब. हा तुम्हाला वाटत असेल राहायचं घर आहे पण नाही. हा कोंबड्यांचा घर आहे. त्यांचं घर आहे इकडे. कोंबड्या आहेत आपल्या. ही बघा. चला या काम झालं. तर आता साफ करून घेतो पटापट. चला. तर मित्रांनो आता मी कटलं साफ करायला घेतले. आमचे लागलेत ते. दर्शन करतोय साफ पटापट. एक्सपिरियन्स आहे हो मच्छी कापाचा. त्यामुळे जमून जाते सगळं. दोन्ही साईडला साफ करून घे. जिवंत आहेत ना पडतात पडतात. तर मित्रांनो असं कापून घेतो पहिला आणि मग नंतर दाखवतो. मला चिरा मारताना दाखवतो. झालं तर कट मारून घेते दर्शन. एक नंबर. बारीक बारीक मार म्हणजे खायला बरं पडते. तर चला आपली कट करून झालंय. धुतो आणि मसाला टाकून तुम्हाला दाखवतो.
हे बघा आपले सर्व कटले साफ करून झालेत मस्त फंटूस. आणि हा आपला चिंबोडा भाजायचा आहे आपल्याला. हा बघा गलीला लावलाय. तर आता हे दोन्ही काम करून घेऊया, मसाला लावून घेऊया दोघांना पण. तर आपला हे सगळं कटले कापून झाले. हे बघा फंटूस, लसूण आणि अद्रक कुटतो, कारण पेस्ट मजा नाही वाटत खायला, म्हणून कुटून घेतो. तर घेतो कुटून आणि मग मसाला बनवतो. तर वाजलेत आमचे 10:30-11 वाजले. अजून 12 वाजेपर्यंत खायला पाहिजे. झोप लगेच लागेल. दर्शन बोलते खायचं आहे, तर मग थोडी मेहनत घेतली. लसूण आणि आळा पूर्ण लावून घेतो त्याला. मस्त एकदम भावून घेतो. कटले जिवंत जायचं बघा आता. आणि हे आपले मसाले आहेत बघा. तर मित्रांनो ह्यासाठी आपण मसाले मिक्स करण्यासाठी घेतलेत. लाल तिखट आहे, मीठ आहे, इकडे हळद आहे, ब्लॅक पेपर, चाट मसाला, काळा मीठ आणि धनिया पावडर. आणि त्यात मी गरम मसाला मिक्स केला. त्याच्यावर सर्व मिक्स करतो. हे पूर्ण मसाले आपले मिक्स झाले आता. त्याला लावून घेतो. तर याला मसाला लावला. नंतर लसणाच्या पाकळ्या. हा आपला एक झाला तयार. तर आपला दुसरा पण तयार झाला त्यातला. त्याला रॅप करून घेतो मी पहिला. आपला रॅप करून झाला. आता मस्त झाला. आता दुसरा पण आपण करून घेऊ. दुसरा तर मित्रांनो आता मी सर्व करतो आणि डायरेक्ट तुम्हाला चूल पेटवून तिथं भेटतो. तर मित्रांनो हे बघा आपले कटले आणि हा चिंबोडा आपण फॉइल पेपरने पूर्ण पॅक केलाय. तर दर्शनने चूल पेटवले. तर चला चुलीवर टाकू. चला हे बघा दर्शनने चूल मस्त पेटवलंय. हे आपल्याला कटले द्यायला ठेवायचे. हे बघा आपले जुगाड तारेचा. आणि हे बघा आपले कटले मस्त ठेवून घ्यायचे. मोठा कटला आहे. चिंबोरा ठेवून घेतोय. जागा कमी पडतोय. हे बघा आपले मस्त ठेवलेत. आता हे मस्त शिजवायचे आपल्याला. एक 15-20 मिनिटात आपले हे शिजून होतील. नंतर आपण तुम्हाला दाखवतो कसं काय झाले, कसे शिजलेत ते. आता आमचे वाजलेत 11:30. बेत झाला दर्शनचा तो केला सुरुवात. आता आपला फायनली आपली लास्ट स्टेप चालू आहे जी भाजण्याची. आता एक अर्धा तास भाजायचं आहे. 15 मिनिटच घेऊ आपण, कारण लगेच फॉईल पेपरने लगेच शिजवेल. आणि मग आपण खायला सुरुवात करू. त्याच्या आधी तुम्हाला दाखवू कसं झालंय ते. आपली रेसिपी कंप्लीट होणार आहे.
पलटून घेतोय, मोठे मोठे आहेत ना, चटका बसतोय हल्लीचा. वास मित्रांनो मस्त सुटलाय. चुलीवरचा वास जेवण बनवण्याची आणि खाण्याची मजा काही वेगळीच आहे. अचानक झालेला आमचा प्लॅन, पण पहिले तल्यात काही भेटेल का नाही माहीत नव्हतं, कारण सकाळी पिंट्याने आमच्या म्हणजे बारक्या भावाने पकडत होता, काहीच भेटलं नाही त्याला. म्हणजे भेटले 2-3 भेटले, पण आम्हाला एक 15 मिनिटातच आमचं काम झालं भाजायचा. तर आता एक साईड पलटून घेतली, आता एक 5 मिनिटानंतर पलटू साईड. मित्रांनो थोडे करपले तरी चालतील, पण एवढी मेहनत करून जर आता काढून बघितले आणि जर झालेच नसले तर एवढी मेहनत फुकट जाईल. त्यामुळे थोडा अजून 5-10 मिनिटं आम्ही लेट काढू. थोडे कडक झाले पाहिजे आणि ते टेस्टी तर होणार, याच्यात काही वाद नाही, पण थोडं जळले तर प्रॉब्लेम होईल, म्हणजे एकदम कच्चे राहिले तर. त्यामुळे थोडा हीट घेतो आपण, थोडा 5 मिनिटं पेटवतो, पलटतो परत. हात चांगली भेटले. तर फायनली आपले फंटूस आणि चिंबोडा शिजलेला आहे, हे बघा. आणि हे बघा टेस्टिंगसाठी आम्ही काढला होता एक, हे बघा. तर दर्शन कसं झालं बघ, हे बघा. तर आम्ही टेस्टिंगसाठी काढलाय आणि वास तर मित्रांनो एवढा कडक सुटला आहे. ट्राय करता करता मिक्स करून बघतो. तो एक नंबर झालाय. तर एक नंबर लागतोय. आम्ही थोडा मीठ जास्त टाकलेला म्हणून असं थोडं खारट आणि चाट मसाला जास्त घेतला होता. चाट मसाला आणि तर गरम मसाल्याचा. तर ही बघा आता आम्ही आता जातो खायला. तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एक अशीच नवीन व्हिडिओ घेऊन. तेव्हापर्यंत जय महाराष्ट्र.